Audio Jungle. गुड मॉर्निंग. जय खानदेश मैत्रिणी. Audio कशा Jungle. आहे सगळे? मस्त आणि मजा म्हणा. तर मी पण मस्त आणि मजा आहे. आणि आता सकाळी माझं कामं सुरू व्हायला आले. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं का उशिराच कामं होतं सगळं काही. पण आमले तरी म्हणजे सगळ्यातले तरी सुट्टी राहील. उशिरा कामं करता येतील पण आमनं जे टेलर लोक असं असणार तर ते संडे मंडे कोणताही वार असो आमले जे जो काम अर्जंट आहे तेव्हा आम्ही अर्जंटमा करतो, जेव्हा नाही आहे अर्जंटमा तेव्हा टाईमपास करतो असं तर आज सकाळमाच पण मैत्रिणीला ब्लाऊज शिवणं होतं म्हणून मग चहा नाश्ता वगैरे वगैरे आणि त्यानंतर मी ब्लाऊज शिवाले बसलो होतो. तर मला विरू आहे ना तो व्हिडिओ काढ राहता म्हणूनच त्याने आता व्हॉईसवर करताना पण त्यांनी म्हटलं की जय गुड मॉर्निंग असं. तो म्हणे मी व्हॉईसवर करतो म्हणे. त्याला म्हटलं ठीक आहे कर. मग आता म्हणा एक ब्लाऊज शिवानं काम इकडे चालू आहे आणि त्यानंतरच स्वयंपाक वगैरे करणं आहे. तर मिस्टर आज सकाळीच ड्युटीवर चालना घ्यात लवकर आम्ही झोपेलो होतो तवच आणि मग त्यानंतरच मग आम्हाला सगळं कामं आते सुरू आहे राहणार. तर आज मस्त तोरण वगैरे ना तोरण बेडशीट उशिना कवर वगैरे सगळं धुईसनी सुकाडायला टाकेलं होतं सकाळीच. संडे म्हटलं का काहीतरी एक्स्ट्रा ना काम हाही लागतच आणि त्यानंतरच माझे ते ब्लाऊज कंप्लीट करा ना तुम्ही. आणि भरपूर आज दिवसभर काम आहेत पण देखूया बस का नाही, कारण की ना असं आमनं राहत ना की काम तर भरपूर आहे पण आज होईन का नाही होईन हे आमच्यावर डिपेंड राहत नाही. आमच्याकडे कोणी येणारा जाणारा, कारण की आम्ही घरपासूनच काम करत राहतच नाही शिवणकाम वगैरे म्हणून कोणी येणारा जाणारा येस नावर डिपेंड राहत की कोण कवई लागेल कुठे बाहेर जाणं पडेल तर त्यानुसार काम नाही डिपेंड राहत. तर आज आहे ना म्हणजे भरपूर दिवसपासून शेगडी म्हणी ना खराब होई झाली होती. म्हणजे ती शेगडीली आता 13 वर्ष घेत लग्नाला 13 वर्ष आहे ना तोचपर्यंत ती शेगडी होती तर ती खराब होई झाली. म्हणजे तिने बटन आहे ना ते राईट साईडले फिराय तरी पण चालूच राहे, लेफ्ट साईडले फिराय तरी पण चालूच राहे. डायरेक्टली खालून गॅसनं बटन बंद करणं पडेल. तर मी नवीन शेगडी लिहिलं तू पण मनी वहिनी ना लहान वहिनी तिले नवीन सिलेंडर सोबत शेगडी भेटेल होती. मग ती म्हणे हे आई शेगडी तुम्ही लिहिल्या म्हणे नवीन लिहू नका. मग तिने शेगडी आणली होती मी. तर भैया यायला होता रिपेरिंग करायला तर तो आपल्या कॉलनी मला नेहमीच म्हणजे गोरेगाव ईस्ट में. तर तो भैया सांगितलं था कि आप वीडियो बना रहे हो ना तो मेरा थोड़ा सा उसमें ऐड कर लो, मेरा मतलब ऐड कर दो मैंने कि मैं गोरेगांव ईस्ट में कहीं पे भी अगर आपको गैस रिपेयरिंग मिक्सर रिपेयरिंग कुछ भी करना हो तो मेरा नंबर ऐड कर लो और मुझे कॉल किया करो तो मैं वहाँ पे आके आपका गॅस मिक्सर जो कुछ रिपेयरिंग करना होगा वो कर दूंगा म्हणे. ती म्हटलं त्याला म्हटलं ठीक आहे भैया तुझं सांगे राहणार तसं. मग नवीन शेगडीलाही मस्त छान किचन वगैरे मस्त स्वच्छ करलेलं होतं नवीन शेगडीलाही. मी काल तीच नवीन मटकं पण आणलं होतं आणि ते मटकं पण मी आजच भर सकाळले. तर ते मटकामा पण मस्त नवीन मटकामा मस्त थंडगार पाणी पण होतं आणि शेगडी पण नवीन लाई ना तर छान असं किचन वाटतं. आणि त्याचबरोबर ना एक नवीन आणि चांगली अशी गोष्ट म्हणजे ना आपल्या बाजूने ताई आहेत ना तर त्या पोलीस ताई येतं त्यासने ना सकाळीच आहे ना चीक आणि दिनं म्हणजे त्यासकडे आणायचं त्याचं तर जास्त चीक आणलेलं होतं. मग मला म्हणे ताई मी चीक आणलेलं आहे तर ते चीक तुम्ही पण घ्या आणि मुलांना ते खरवस बनवून द्या म्हणे. पण मग मला त्यांनी काही रेसिपी माहिती होती नाही, कारण की आय एम बॉर्न अँड बॉटम मुंबई म्हणून त्या बाबतीमध्ये जास्त काही माहिती राहत नाही म्हणून काही माहिती नव्हतं. म्हणून मग त्या ताईने पण थोडंफार काही सांगितलं होतं. परत आमना साहेबले फोन करीस आणि विचारा की खरवस बनावा नाही तर ते नेमकं कसं बनावं. आमना साहेब म्हणजे म्हणे छोटी सासूबाई आहेत त्या ते म्हणजे छोटी काय मोठी पण म्हणत तरी चालेल. ते सासूबाईला सगळं माहिती राहस आणि ते सासूबाई सगळं बारीक बारीक लक्ष ठेवत असतात. असे म्हणजे सासूबाई आहे सासूबाई गावले जरी राहणार ना तरी सासूबाईनं मिनी व्हर्जन मनाकडे त्याच सासूबाईने मला आता सांगा की ते कसं बनावं. मग त्या म्हणे त्यानं मग गूळ टाक म्हणे. पण ते अर्जंट मग मनाकडे गूळ अवेलेबल नव्हतं म्हणून मग मी त्यांना मग साखरच टाकली नाही. त्याचं सांगा म्हणजे ऑप्शन दिलं की गूळ टाक नाही तर साखर टाक दोन्हीच मी काही एक टाकशी तरी चालेल म्हणे. मग मी ते त्यांना मला ते जे चीक होतं ते टाका त्यांना मग थोडंसं दूध टाकायला सांगत मला त्यासने. तर ते दूध टाका आणि त्यानंतरच त्यांना मग साखर टाकी तिने आणि थोडीशी वेलची पूड टाकायला सांगितलं होती. पण मला ना मी विसरी गो आणि ते टाकायला राहिली. मग एवढं टाकीचं नसं ते सगळं मिक्स करली ना आणि त्यानंतर छान असं ते मेल्ट व्हायला सांगितलं. ते पूर्ण साखर दे ना मग मेल्ट होऊ दे जो म्हणे असं म्हणजे पूर्ण विरघळापर्यंत त्यात ते दूध असं मिक्स करत ते चिकन असं मिक्स करत राहावं असं त्यांनी सांगत होतं. तर ही रेसिपी तुमच्याकडे पण असेच करतस का वेगळ्या पद्धतीने करतस ते कमेंट करीस सांगजात. आणि तर तेच तो शेगडी रिपेरिंग तो शेगडी लावणारा भैया ना तोच परत दुसरी शेगडी म्हणजे जी जुनी शेगडी काढली होती ना तो रिपेरिंग करत बसेल होता. त्यांनी पण देखा काय बन रहा ना असं म्हणतो म्हणे हमारे गाव में ऐसा बनाते वैसा बनाते. तो भैया तुम्हारे गांव में जैसा बनाते वैसा बनाते लेकिन हमारे मुंबई में अभी हम जैसा बनेगा ना वैसा बनाएंगे. म्हणून मग आता मी ते तसंच म्हणजे कढई मग पाणी ठेवली ना त्यानं ताट ठेवली ना ताट मग ते सगळं चीक वगैरे ते सगळं टाकलं होतं आणि ते स्टीम करायला ठेवली ना त्याच्यावर झाकण ठेवली ना आणि
थोडंसं म्हणजे कितना 15 ते 20 मिनटं मी ते असं वाफमा ठेवलं होतं. ते छान असे खरवस जोपर्यंत तयार होते ना तोपर्यंत आपण आता भैयाचं कुठपर्यंत काम आलं ते बघूया. आणि त्याच्यानंतर मग काहीतरी जेवणाचं काहीतरी बनवते, मुलांना देते आणि मग मी माझ्या मशीन कामाकडे वळते. आज मला भरपूर जणांचे कपडे द्यायचे आहेत. म्हणजे मला आज 2 ब्लाऊज मैत्रिणींचे द्यायचे आहेत, बाकीचे बाहेरचे 4 ब्लाऊज आहेत आणि एक शेरवानी शिवायची आहे आणि एक लहान मुलीचा ड्रेस शिवायचा आहे. एवढं शिवून आता बघूया कधीपर्यंत होतंय ते. मग ते देखूया आपण खरवस कसं तयार व्हायले तर. चाकू झाकण काढीसन 15 मिनटं होई घ्या, 15 नाही 20 मिनटं होईनात. 20 मिनटानंतर मी ना असं झाकण काढीसन चाकूवर असं कट करे दे मस्त तर छान असं तयार होई जायला. तर नवीन शेगडीवर नवीन काहीतरी पदार्थ बरं वाटणं, मस्त वाटणं. आणि पोरस ना तो आवडता पदार्थ रास म्हणजे बाहेर ते भेटेस असं ना ते गाडीवर त्या भैया हिरवं पान म्हणजे पानमा ठिसन ते देत तसं ते माले पण लहानपणी भरपूर आवडे. तर मन पोरसले पण आवडत तर त्या ते देखील एकदम खुश होई जागा की कव मम्मी दिन आणि कव आम्ही खासत असं. तर तेच कट करालेली ना त्याका छान असं म्हणजे मी पहिले पण एक दोन वेळेस ना गावले करत होतं ना म्हणजे देखत होतं पण तेव्हा ते कट करायला टाइम ना असं एकदम नरम नरम होई झालं तर पण हा एकदम छान असं मस्त होई झालं तर मस्त वाटत ना आपण काहीतरी नवीन वस्तूली नाही आणता नवीन वस्तूसोबत काहीतरी नवीन छान काहीतरी घडणं मस्त. तर असं तर आपल्या साहेबले मी व्हिडिओ कॉल करी संदेखाड राहतो की तुम्ही सांगेल प्रमाणे बरोबर बनणं का नाही याचं. पण ते बिझी असल्यामुळे ना तसं कॉल रिसीव करा नव्हता. आणि ना मी आतेच म्हणजे मला ते दुसरं चॅनल आहे ना मराठी मासे येते आणि त्याच क्रिएशन म्हणजे त्याच्यावर मी ब्लाऊज ड्रेस कटिंग स्टिचिंगना व्हिडिओ टाकत राहस. तर त्याच्यावर मी सर्व प्रकारनं कटिंग आणि स्टिचिंगना व्हिडिओ टाकत राहतो. तुम्ही जर काही म्हणजे शिवण क्लास शिकणं असेल तर नक्की त्या चॅनलले तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करीसन सांगा की तुम्ही शिवण क्लास शिकणं शिका नाही. तर मी ह्या चॅनलवर पण तुम्ही थोडं थोडं असा काही टिप्स देत असून जर तुम्ही जर शिकत असाल तर कसं आहे गोड नाही से कहीं ज्यादा हो रहा है जो न चले. चला तर मैत्रिणींसून व्हिडिओ देखा त्याबद्दल खूप खूप आभार. आपण भेटूया ते पुढच्या व्हिडिओमा. तर असाच व्हिडिओ देखण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर बाय बाय.